खरं तर सगळीकडे सध्या दिवाळीचा उत्साह दिसतोय, वातावरणामध्ये प्रचंड उत्साह आहे। मात्र मुंबईकरांसाठी यामध्ये एक चिंतेची बातमी आहे। मुंबई हे जगातलं आता दुसरं सर्वाधिक प्रदूषित शहर ठरलंय। मुंबईच्या हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीमध्ये नोंदवली गेली आहे। शहर आणि उपनगरामध्ये अनिर्बंध असे फटाके फोडले जातात आणि त्यामुळे प्रदूषणाच्या पातळीमध्ये विक्रमी वाढ झालेली आहे। बीकेसी मध्ये हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा 334 एवढा नोंदवला गेला आणि संपूर्ण शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा 187 एवढा नोंदवण्यात आलाय। त्यामुळे मुंबई हे आता जगातलं दुसरं सर्वाधिक प्रदूषित शहर बनलंय। सोमवारी सकाळी अभ्यंग स्नानाचा उत्साह साजरा करताना मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणावर फटाके फोडले आणि त्यामुळे आधीच खराब झालेली हवा त्यामध्ये आणखी प्रदूषित बनली। तर ही बातमी होती राज्याच्या राजधानीतून। आता पाहूया देशाच्या राजधानीमध्ये काय नेमकी प्रदूषणासंदर्भातली अपडेट आहे। राजधानी दिल्लीमध्ये प्रदूषणाच्या पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे। हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा 400च्या पुढे गेलाय। दिल्लीतले बहुतेक भाग हे सध्या रेड झोनमध्ये आहेत आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या आकडेवारीनुसार राजधानीतल्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक रात्री 10 वाजेपर्यंत 344 पेक्षा जास्त झाला। द्वारकेमधला हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा 417 होता आणि अशोक विहारचा 404, वजीरपूरचा 423 तर आनंद विहारचा 404 होता। सुप्रीम कोर्टाने दिल्ली एनसीआर मध्ये रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत ग्रीन क्रॅकर्स म्हणजेच पर्यावरणपूरक फटाके वाजवण्याची परवानगी दिलेली होती। मात्र नागरिकांनी रात्री उशिरापर्यंत फटाक्यांची आतिषबाजी ही सुरूच ठेवली। त्यामुळे रेड झोनमध्ये 38 पैकी 36 सेंटरवर प्रदूषणाची ही पातळी वाढलेली पाहायला मिळते। तर एकंदरीतच या दोन शहरांमध्ये काय नेमकं सगळं वातावरण आहे आणि कसं प्रदूषण वाढलंय, हवेची गुणवत्ता कशी खराब आहे या संदर्भात आणखी अपडेट जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेलेत। मुंबईतल्या हवे संदर्भात सांगतायत मनशी पाठक, तर दिल्लीच्या हवेवर लक्ष ठेवून आहेत उर्वशी खोना। थेट आपण जाऊया मनशीकडे। मनशी, मुंबईमध्ये तर प्रदूषण सातत्यानं वाढत चाललंच आहे। त्यात दिवाळीचे सध्याचे दिवस आहे, प्रदूषण आणि हवेचा निर्देशांक आणखी खालावत चालल्याचं दिसतंय। काय नेमकी अपडेट आहे? अनुभवा, जसं तू मगाशी म्हटलंस की आपण दिवाळीला सकाळी पहाटे उठून सगळ्यांनीच अभ्यंग स्नान केलेलं आहे, मात्र त्यानंतर लगेचच फटाक्यांची जोरदार आतिषबाजी सुद्धा केली आहे। आज सुद्धा लक्ष्मीपूजन आहे। अभ्यंग स्नान आटपून अगदी छान तयार होऊन मी सुद्धा बाहेर आले, पण बाहेर आल्यावर कळतंय की घरामध्ये आपल्याला श्वास घेताना जितका त्रास होत नाही तितका बाहेर आल्यावर होतोय, कारण हवा पूर्णतः कोंदट झालेली आहे। सगळीकडे धुराचं आणि धुळीचं साम्राज्य आहे। माझ्या बाजूला जर तुम्ही बघाल तर ईस्टर्न फ्रीवेच्या बाजूला आपल्याला असंख्य धुराडे बघायला मिळतात। हे 12ही महिने धुराडे हा धूर मुंबईकर सहन करतोच, मात्र यामध्ये सध्याच्या घडीला भर पडते आहे ती म्हणजे दिवाळीतल्या फटाक्यांची। नरक चतुर्दशी आणि त्यानंतर आजचं लक्ष्मीपूजन अतिशय धूमधडाक्यात आपण दिवाळी साजरी करतो, सण उत्सव साजरे करतो। मात्र हे साजरे करताना अर्थातच पर्यावरणाची काळजी घेणं ही तितकंच गरजेचं आहे। ज्या पद्धतीने आकडे समोर येत आहेत की बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सचा AQI म्हणजे हवेचा गुणवत्ता निर्देशांक याने 300चा आकडा पार केलेला आहे, जो व्हेरी पुअर म्हणजे अतिशय खराब अशा श्रेणीमध्ये गणला जातो। त्याच्या खालोखाल आपल्याला वडाळा, चेंबूर हे भाग सुद्धा बघायला मिळतात। त्यासोबतच अगदी नेवी नगर या ठिकाणी सुद्धा AQI हा 282 आहे, देवनारला 272 आहे आणि अंधेरी ईस्ट या ठिकाणी 271चा AQI नोंदवला गेलेला आहे। यासोबतच अनेक जे प्रदूषणामध्ये कारणीभूत असणारे घटक असतात, जे फटाके फोडल्यानंतर जास्त करून हवेमध्ये पसरतात, ते सुद्धा अर्थातच मुंबईकरांच्या आरोग्याला घातक ठरणार आहेत। ऑक्टोबर हीटचा हा काळ संपल्यानंतर आता नोव्हेंबर डिसेंबरमध्ये अर्थातच थोडी थंडीची लाट यायला सुरुवात होईल। मात्र हाच तो काळ असतो ज्या काळामध्ये मुंबईतलं प्रदूषण हे सर्वोच्च अशा पद्धतीने नोंदवलं जातं, कारण हवा आजूबाजूला जायला एकतर जागा नाही, इमारती उंच आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं धूर आणि धूळ या दोन्ही गोष्टींमध्ये मुंबईकरांचा श्वास कोंडला जातोय। त्याच्यामुळे दिवाळी जरूर साजरी करा, फटाके जरूर फोडा, मात्र अर्थातच ते पर्यावरणाची काळजी घेऊन आणि सरकारनं शासनानं घालून दिलेल्या नियमांच्या अधीन राहून ते जर फोडले तर अर्थातच दिवाळी ही सुखकारक होईल आणि त्यासोबतच आरोग्यपूर्ण सुद्धा। अगदी मनशी, अशा संपर्कात रहा। मुंबईतली सगळी आपण परिस्थिती पाहिली, जाऊया आपण दिल्लीमध्ये, बघूया राजधानीमध्ये काय वातावरण आहे। उर्वशी, नेहमीच खरं तर राजधानी प्रदूषित अशा अर्थानं सुद्धा बघितलं जातं। मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण दिल्लीमध्ये नेहमीच दिसतं। खरं तर ग्रीन क्रॅकर्सला परवानगी दिली, मात्र लोकांनी याचा अधिक फायदा घेतला आणि रात्रभर पर्यंत फटाके उडवत असल्याचं कळतंय। काय नेमकी दिल्लीतली परिस्थिती आहे?
नक्कीच अनुपमा. इनफॅक्ट जिथे मी आता उभी आहे मंडी हाऊस जवळ माझ्या मागे पण तुम्ही धूळ बघू शकतात आणि अशीच आताची स्थिती आहे आणि अशी परिस्थिती आहे. म्हणजेच दिल्ली आणि दिल्लीच्या आजूबाजूची परिस्थिती आहे ती गंभीर आहे. खास करून काल ज्या प्रकाराने इथे लक्ष्मीपूजा जी आहे लोकांनी इथे केलेली, तर काल रात्रीच्या नंतर म्हणजे 8 ते 10ची परवानगीचा वेळ होता, ते पण हिरवे फटाक्यांचा. पण कुठे ना कुठे फायदा उचलून लोकांनी 10 नंतरसुद्धा मोठ्या प्रमाणात जे फटाके वाजवले आहेत आणि त्यामुळे प्रदूषणात वाढ झाली आहे. खास करून 38 असे केंद्र आहेत जे लक्ष ठेवतात प्रदूषणात आणि त्यात 36 असे केंद्र आहेत जे रेड झोनमध्ये आले आहेत. खास करून द्वारका, आनंद विहार या सगळ्या ज्या जागा आहेत तिथे खूप मोठ्या प्रमाणावर प्रदूषण दिसून आलं आहे. आता ज्या प्रकाराने प्रदूषण इनफॅक्ट वाढलं आहे त्यात हेही बघितलं जातं. ग्रॅप म्हणून जी एक गोष्ट दिल्लीत लागू होते त्याच्या अंतर्गत काही गोष्टी जे आहेत त्याच्यावरती बंदीसुद्धा ठेवली आहे. मात्र खरे प्रदूषण वाढू नये यासाठी खरं तर अनेकदा सरकारनं खूप उपाययोजना केलेल्या उर्वशी आपल्याला दिसून येतं. मात्र लोक या नियमांचं पालन करत नाही. हे सगळे नियम धाब्यावर बसवतात आणि उत्साहानं खरं तर सगळे पुढे जात असतात सणाच्या दरम्यान. धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. उर्वशी वेळोवेळी जोडले जाऊ आणि आणखी माहिती जाणून घेत राहू. मनशी आपलेही धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.